नवरीला सांगितलं नाव घे. हा नाव मालकाचं. आता साऱ्या त्यांना बी माहित असलं पण बाया सुद्धा त्यांना नावच घेत नाही. म्हणजे तुमची तर येत नाही आमचे ते काय असल्याचे. त्यांनी आपलं आता तुम्ही बघा साखरात मला वाटतं मागल्या 2 दिवसातच झाली. आपण उगा एका बाजूला बसून ऐकावा 2-3 बायांना सांगावं लागतं तिला घेणार 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 या खड्यात घ्यायची ती. पण बळच एका बाईला म्हटलं नाव घे. तिला लय आवड नवऱ्याची. तिने नाव घेतलं. सोन्याची सायकल चांदीच्या रिंगा. सोन्याची सायकल चांदीच्या रिंगा. अमुक अमुक पाटील बसले सायकल हाणायला. कलेक्टर आले वारा घालायला. तेव्हा तो कुकडीवर कामाला जाणार. सोन्याची सायकल बनवली. चांदीच्या रिंगा बनवल्या. आणि कलेक्टरला वारा घालायला आणलं. हे दररोज कुकडीवर बिगारी काम करायचे. म्हणजे किती आवड आहे. आणि एक घटस्फोटीत होत. घटस्फोटीत कळतं का तुम्हाला? घटस्फोटीत कारण शब्द बदलत चालले आता. पहिला शब्द होता तो कोपऱ्याच्या काळात काडीमोड. त्याच्यानंतर घटस्फोट आणि त्याच्यानंतर डिव्होर्स असे शब्द बदलत चालले. घटस्फोटीत म्हणजे विभक्त झालेले नवरा बायको. मग तिला म्हटलं नाव घे. ते म्हणजे काय घ्यायचे त्याचं माझं कुठं जुळत आहे कशाला नाव घ्यायचे म्हणजे घे तर घे जाऊ दे मरू दे एकदा तर तिने नाव घेतलं. मोडक्या वाड्यात पडकी लाकडं. पडक्या वाड्यात मुडकी लाकडं. पडक्या वाड्यात मुडकी लाकडं त्या गेले तिकडे मी आले इकडे. दोन्ही नाव घेतले. तुम्हाला कोणत्या नावात आवड दिसते? पाहिजे आवडीने भावे हरिनाम घेशी सर्व आहे. नाही लक्षात आलं? आई मेली म्हणून मुलगा रडतोय. लक्षात घ्या. आई मेली म्हणून मुलगाही रडतोय आणि सुनाही रडते. पण दोघांच्या रडण्यामध्ये मुलगा का रडतोय? आई मेली. सुन रडती. नवऱ्याला बरं वाटावं. तिला सासू मेलेलाचा आनंदची. इकडे आहे काय केलं नवऱ्याला बरं वाटावं. आता 2 सुनाच्या म्हातारीला धाकटीन थोरली रडत होता. आईसाठी तर मुलगा रडत व्हायची पण मालकासाठी हेही रडत होत. तू रडायची. थोरली हुशार होती. काळ निळ ग काळ निळ. त्या धाकटीला करंटच बसा. तिनेच ती करायची काळ निळ ग काळ निळ. ती म्हणायची धाकटी माझी. तिने असं वर बघितलं तर जांभळाच्या झाडा करून म्हातारीचं प्रेत चाललं होतं. आणि जांभळ अशी राही जांभळ मोठे मोठे पिकलेले होते. आणि मग त्या धाकटीच्या लक्षात आलं. मग थोरली काय म्हणायची? काळ निळ ग काळ निळ. धाकटी म्हणायची येता येळ ग येता येळ. सासू साठी सासूसाठी मुलगा सुनही रडते आहे आणि मुलगा ही रडतोय. दोघांच्या रडण्यामध्ये फरक आहे. भावांतरीचा भिन्न. नामस्मरण सारे घेतात पण काही काही
संकट आल्यावर देवाचा दावा करतात. आता डोणगावला पूर्वी इथं वाडा आहे ना, मला वाटते आहे की नाही, वाडा होता. आणि पूर्वी असं म्हणायचे लोक, फार दिवसापूर्वी असं लहान होत तेव्हा, डोणगावच्या वाड्यात भोटे. डोणगावचा सदग्रस्त पारगावला येण्याकरता रात्री 11ला निघाला. पण असं पूर्वी म्हणत होते, मग त्याच्या लक्षात आलं आपल्या वड्यात भोटे. वड्याच्या जवळ आलं की धाकधूक 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 व्हायला लागलं. अरे बाबा भोते रे भोते. पण त्याने हरिपाठ ऐकला होता. काय ऐकला होता? हरिपाठ ऐकला होता. नकळे भूतबाधा घेण्याचे नामस्मरण केल्यावर भूतबाधा काही करत नाही. मग त्यानं रामकृष्ण हरी सुरू केलं बरं का. लांब असताना वड्यापासून 1 किलोमीटरवर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा थोडासा धक्का स्टार्ट गाडीवर म्हणत होता. जवळ आला, त्याला वाटलं आता थोडस मोठे, कारण बुटे वड्यात खासा खोसा दोत्राचा खावला. पण त्या रस्त्याची अवस्था अशी होती, वड्यात वर चढताना बोराटीचं झाड लागत होतं. बोराटीच्या झाडाला वळसा घ्यायचा आणि वड्याच्या वर निघायचा अशी परिस्थिती. त्याने रामकृष्ण हरी म्हणायचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अहो गडबडीमध्ये त्याचं धोतार बोराटीच्या पाट्याला गुंतलं. काष्टा भेटला. कसा आला मला नाही माहिती, पण मोठ्याने रामकृष्ण हरी म्हणला. मला सांगा, देव तुमचा गडी का तुमचं संकट आल्यावर यायला आहे की नाही? तुम्ही झोपताना एक बार 5 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा बरं का, तुम्हाला साऱ्यांना सांगतोय. आणि उठताना 5 मिनिटं म्हणा. आता झोपताना का म्हणा? ए देवा सकाळच्या उठव म्हणून म्हणा. हा, आणि उठल्यावर का म्हणा? हे देवा तो उठवून का फार उपकारित माझे याच्या करताना उद्यापासून झोपल्या झोपल्या असं माणूस लागत. नामस्मरण केल्यानंतर देवाची प्राप्ती होणार नाही. पहिला मोठा आहे भावे. पहिला शब्द काय आला भंगात? भाव. भावाने नामस्मरण करा, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. म्हणून पहिला शब्द आला भावे. आणि दुसरा शब्द कोणता आला? गावे. गावे. हा, कारण किती वाजल्या? आपलं काही तशी अडचण नाही, जिथवर जाईल तिथवर काय असं काय नाही. पहिला शब्द भावे, दुसरा शब्द गावे. ऐकायची घात जागा घात जागा प्रेम प्रेम आणि तिसरा शब्द गीते. भावे गावे, तिसरा शब्द आला गीत. गीताचे अनेक प्रकार आहेत, गडबड नका करू. गीताचे अनेक प्रकार आहेत. हे कोणचं गीत रे बाबा? तू आता हो हो करीत होता. हे कोणचं गीत रे? हा, गोंधळ गीत. कुळ गीत होईल. हे गोंधळी घालतात त्याला गीत म्हणतात. भावगीत आहे. गीत सांगितलंय तो गोबर. भावे गावे गीत सांगितलंय. गीताचे भावगीत आहे, लोकगीत आहे, कुळगीत आहे, गोंधळी गीत आहे. गीताचे अनेक प्रकार आहेत. नाहीतर पूर्वी दृष्टांत दिले जायचे. बाबा सांगत होते, एक राजा होता आणि राजाला एक पोपट फार आवडला. तो नवीन होता, त्याच्यावर मिठू मिठू बोलायचा म्हणून आवडला होता. पोपट पाळला लागले. इतकं प्रेम राजाचं पोपटा जुळलं, इतकं प्रेम जुळलं, इतकं प्रेम जुळलं. राजा पोपटाशिवाय राहू शकत नाही. मग राजाने जाहीर केलं, पोपट मेल्याची जो कोणी वार्ता आणेल त्याचा शिरच्छेद केला जाईल. आणि दुर्भाग्य राजाचं परिचक्र आलं. राजा लढाई करता निघून गेला. राजा गेला आणि पोपट कुचाकला.
आता पोपट मेलेची वार्ता जो कुणी सांगेल रात्री जाहीर केलं तर काय शिरच्छे कुणी सांगायचं प्रश्न पडला पोपट मेलाय सांगायचं कुणी मी एक म्हातारा होता असं आमच्या महाराजासारखं हुशार होतो आणि मग ते म्हणलं मी जातो त्यात काय हवं गेला राजा राजानं पहिला प्रश्न केला पोपटाचं काय चाललंय काहीच नाही पोपटाने 8 दिवसापूर्वी एकदा पंख हलवले होते बाकी पुन्हा पंख हलवले नाही बाकी पोपट खुशाली बर पोपटानं खाल्लं होतं का काही नाही 8 दिवसापूर्वी एकदा खाल्लं होतं बाकी पोपट खुशाली बरं आणखीन काय काय नाही डाव्या डोळ्यातून मुंग्या शिरतात उजव्यातून निघून जातात बाकी पोपट खुशाली बरं आणखीन काय नाही एकदाच फडफडा केलं पुन्हा फुडफुडू नाही सुडसुडू नाही बाकी पोपट खुशाली अरे बावळे मेला म्हणून की मला मी कशाला म्हणू ऐका हे लक्षण कशाचे मेलेच तसं भावानं गीत गायचे बर का ऐका भावे गावे गीत गायचंय पण हे गीत नाही गायचं कोणचं गीत रामकृष्ण गीत रामकृष्ण हरी गीत गा रामकृष्ण हरी विठ्ठल के सेवा मंत्र हा जपावा सर्व काळ आणि तू गोपराय तर सांगतात या विना आणि का असता पैसा धन गोपराय काय म्हणतात शपथ घेऊन सांगतो वाहत तसे आण मी विठोबाची आण वाहतोय आणि याच्या पुढे सांगू का तुम्हाला तू का म्हणे सोपे याच्यापेक्षा सोपे ते नामस्मरणापेक्षा नामस्मरणानं देवाची प्राप्ती होते याच्यापेक्षा सोपं नाही तू का म्हणे सोपे आहे सर्व पण कोण घेते वा शहाणा तो धनी मग तुम्हाला शहाणा बनायचंय का येळ बनायचंय तुला देव हवाय हो देव हवाय साधक काय म्हणतोय देव हवाय मग देव हवाय का भावे गावे गीत बाबाने गीत गा पण कसं गा शुद्ध
शृंगारीला गाढवतील देणारीला कडू दुठिया माठीला पुढे जायचं त्याच्या पुढे पर्यंत दुसरी होती हो सगळं ही तोरण बांधलेली आहे दुकानिया अण्णा लिंबले कुंकुम शेंदूर किले कांते भाव नसेल तर परमार्थामध्ये अंतकरण पवित्र नसेल तर झिरो किंमत आहे मुलं किती आहेत याला किंमत नाही एखादा सांभाळतो का याला किंमत आहे दुकानदार की किती दिवस झाला करणार याला किंमत नाही एखादा दिवाळ निघाला नाही याला किंमत आहे जमीन किती याला किंमत नाही एखादा एकर पिकती का याला किंमत आहे परमार्थ किती दिवस झाला करता याला किंमत नाही अंतकरणात किती याला किंमत आहे नाही निर्मळ जीवन काय करील सावन काय करील सावन अंतकरणाला फार महत्व आहे परमार्थामध्ये चित्त शुद्ध पाहिजे आहे हा आपल्याला ते प्रमाण बसत नाही तुम्ही सांगताय माझ्या खंड किती लावला याला किंमत नाही मला किती घातल्या याला किंमत नाही वरच हे घाला पण तुमचं अंतकरण पवित्र नसेल तर या क्रियेला किंमत कमी आहे अंतकरण शुद्ध हवंय आणि अंतकरण शुद्ध नसेल तर तुकोपराने गोड दृष्टांत दे आपलं ज्ञानोपराय काय म्हणतात एका श्रीमंताच्या मुलीचं लग्न मग आता तिथं काय वराड कमी आहे का 500 ट्रका निघाल्या बरं का 1000 जीपा निघाल्या फटफट्यांची गणना कोण असं वराड आणि खायला काय कमी असेल तो साधा भात केशर भात गुलाबजाम जे जाया पाहिजे ते आहे रे असा पेट तिथं म्हणजे वराडी मंडळी जेवून घ्या लग्नाला वेळ आहे वराडी मंडळी जेवून घ्या वराडी मंडळी जेवायला बसली वेचेचे ताव हाणला बरं का आता म्हणले लग्न लावलं पाहिजे आता लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे आता नवरदेवाला घेऊन या तेवढ्याची एक म्हातारं पुढं आलं असं हे नव्हतं पण असंच होतं हा नवरदेव घेऊन या मग हे पुढे आलं काय म्हणते आमच्यात नवरदेवच नाही तुम्हाला काय पेटवायची का बाकीच्यांना म्हणतात ओहरी वाघानो विडंबना नवरदेवा वाचून वराड विडंबना परमार्थामध्ये अंतकरण पवित्र नसेल तर झिरो किंमत आहे मी एका ठिकाणी कीर्तनला गेलो साधारणतः बाबा आहेत त्यावेळेच काळ वाटतो आणि मी बाबाचा घेऊ गेलो लोक भरपूर जमलेले भव्य मंदिर 2-3 हजार लोक जमलेले आता बापाच्या नावावर भरपूर जमत कसं काय अडचण मी काय आपण नव्हतो आणि कीर्तन संपल्या कोणीच नाही मंदिरात मी आणि पारेकरी सप्ताह 6वा दिवस होता माझं चांगलं लक्षात आहे पारेकरी पारा म्हाताऱ्या माणसं कळवतात 65-70 वर्षाचं म्हातारा असेल पारात त्याच्याकडे वाटा आणि 2-2.5चा सुमार वाटा त्याला आली लग्न मंदिरात मारुती राहायचं मंदिर कोणीच नाही मग त्यानं सुरू केलं ते कधी आवडत करीन काही त्यानं सुरू केलं याला सप्ताह उभा करायचं कोणी सांगतो वर होती खोली करून दिलेली महाराजाला ती खोली काढलेली त्या खोलीवर मी झोपलेलो होतो खाली आलो एसटीने गेलो होतो तेव्हा गाडी पेटी नव्हती बाबाकडे होती पण मी एसटीने गेलो मी खाली आलो मला काय झालंय बाबा मला लगवेला जायचंय विना खाली टेकवत नाही विना कोणाच्या गाड्या तेव्हा प्रश्न आहे मी म्हणलं मी घेतो पण लवकर येतात का मला ह्या गेलो ह्या आलो बाबा असा 420 मिळाला मला बाबाने जी माझ्या गळ्यात विना टाकला बाबा पुन्हा आलाच नाही आता काय करा गाव माझा नाही सप्ताह माझा नाही काय नाही घ्यातला विधान काय करता वाजीत बसलो इकडून तिकडून असे चक्रा मला पण रागच ना माझी मला अरे तुला गरजच नव्हती खाली यायची गरज काय होती तुला माझी मला कोण बोलायची काय करावा मी 2:30 वाजता विना घेतला 4 वाजता तरकरीचा टेम्पो आला ड्रायव्हर मामा
विना घेता का तुम्हाला खाली ठेवा की बुवा मी म्हणलं खाली नाही ठेवीत विना तुम्हाला खाली ठेवल्यावर काय होत तुम्हाला खाली ठेवल्यावर पोरं होत नाही त्याचं डोकं लग्न झालं ते मला लवकर येतात का तुला हे गेलो हे आलो त्याच्या गळ्यात विना टाकला हळूच वर निघून गेलो म्हातारीनं अगोदर सांगितलं होतं एकदा एखाद्याच्या गळ्यात विना टाकल्यावर पुन्हा यायचं मी आपत नव्हतो त्याने अर्धा तास माझी वाट बघितली 2 हाका मारे ओय बुवा मग कशाला येतोय खाली मी म्हणलं तसाच मरतो जाऊ दे काय करायचं झालं त्याला मी सांगितलं होतं खाली ठेवायचा नाही त्यांनी खाली नाही ठेवलं ते अन्नावेळी टेम्पोच्या कपाळावर टाकून दिला विना गेला गुलटेकडी मारते मी आलो तोपर्यंत शिवाजीनगरला बरं का सकाळी 9 वाजेपर्यंत मग आडकार भरी 8 वाजता आले म्हणजे रामभाऊ विना कोणाकडे म्हणजे म्हाताऱ्याकडे ते म्हातार गावाच्या बाजूला राहत होतं गावकडे तिथे गेले म्हणजे बाबा विना मला रातच्या बॉच्या गाड्यात मला फोन केला म्हणजे महाराज विना मला टेम्पोवाल्या ड्रायव्हर तोपर्यंत तो विना गुलटेकडी मार्केटला गेला यांचं किती अंतकरण बघितलं सांगा सप्ताहवाल्याची ही पोझिशन जी का परमार्थ करते यांचं विचारू नका आणि जे दुसरी जी गडी आहेत ना जे दारो दिसते ती काय म्हणणार म्हणजे परमार्थामध्ये महत्वाची पायरी आहे नामस्मरण करा शुद्ध अंतकरण नाही करा आणि जर अंतकरण पवित्र झालं ना ये बनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे नाही लक्षात आलं तुकोपराने गोड कोण दृष्टांत दिला तुकोपराने म्हणतात समजा डोनगावचा किराणा दुकानदार आहे किराणा दुकानदार डोनगावचा आहे मग त्यानं काय केलं कोल्हापूरला गेला कोल्हापूरून नंबर 1 चा गुळ आणला आपल्याकडे पुरी पद्धत होती ना 1 नंबर कोणता गुळ कोल्हापूरचा तो कोल्हापूरला गेला नंबर 1 चा गुळ आणला आणल्यानंतर त्यानं त्या ढिपी कुठं ठेवल्या तळघरात ठेवल्या 2 मजली दुकान तळघरात ठेवल्या आणि मग त्यानं पत्र व्यवहार सुरू केला कोणाला मुंगळीला मंगेताई काळतोंडे यांना डोनगावून अमुक दुकानात विनंती विशेष पत्रास्कार आम्ही कालच कोल्हापूरून गुळा नंबर 1 चा गुळ आहे तेव्हा मंगेताई काळतोंडे सहमुळे दडा इष्ट मित्र मंडळी येऊन तळघरात ढिपी ठेवलेले आहेत येऊन खालून राटा लावावा असं पत्र देतात का मुंगीला मुंगीची या घरात कोण धाडी म्हणतो कोपराईस प्रमाणे देखून या गुळ घाव घाली गोड पदार्थ पाहिजे की मुंगी टपकली तसं अंतकरण पवित्र झालं की देव आले तुमच्या अंतकरणात नाही लक्षात आलं वचन करा 2 एकर पेरू लगटलेले आहेत 100% साखर उतरलेली आहे लाल पेरू आहेत बिगर वेळचे पेरू आहेत मग त्या शेतकऱ्यानं पत्र व्यवहार सुरू केला कोणाला पत्र व्यवहार पोपटराव लालचुचे यांना अमुक गावाहून अमुक शेतकऱ्याचा सप्रेम जे हरी विनंती विशेष पत्रास्कारण आमच्याकडे पेरूची बॅग आहे पेरू लगडलेले आहेत 100% साखर उतरलेली आहे बिगर बियाचे पेरू आहेत ग्वाल्हेरचे पेरू आहेत गोड पेरू आहेत खमंग पेरू आहेत रुचकर पेरू आहेत तेव्हा
पोपटराव लालचूचे स मैनाताई येऊन आमच्या बागेचा बोरेवाज बाबा असं पत्र व्यवहार करतात ना. मग फळ पिकल्यावर पोपट येणार का नाही. तसं अंतकरण पवित्र झाले की तुमच्या अंतकरणामध्ये देव येणार. आता आपले फक्त 5 मिनिटं राहिले. कारण माझं असं आहे, मी 11च्या पुढे जात नाही आणि आताही कुणाला माझा टाइम देत नाही. त्याचं कारण आहे 11च्या पुढे गेल्या लोकांनी म्हणून यांना हे कुठून आलं होतं दुष्काळी पाहिला म्हणलं. आणि 11च्या आत संपल्या पुन्हा लोकांचं मला बोलणं ऐकायचं नाही. कोण अरे याला काही येत नव्हतं याने अगोदर संपलं. त्याच्यामुळे 5 मिनिटं मी तुमचे घेणार. 5 मिनिटानंतर मी तुमची बांधिलकी संपली. त्याला कारण तुम्ही आहात. 15 मिनिटं कीर्तन तुम्ही उशिरा चालू केलं. म्हणतो मला ते भाव आहे तो बरं म्हणतो भावानं गीत गा रामकृष्णारी गीत गा. पण गात असताना पवित्र अंतकरणानं गा तुला देवाची प्राप्ती होईल. मग तो साधक म्हणतो एवढ्यावरती प्राप्ती आहे का. त्यावेळेस तो बरं म्हणतात नाही रे बाबा तू काय कर. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अनेकाचे पाणी अनेकाचे पाणी अनेकाचे पाणी कोणाचे गुण पाहू नको आणि दोषही पाहू नको. आणि आपला तर गुणदोष पाहण्याचा जन्म झाला. तुकोबराय म्हणतात गुणही पाहू नको दोषही पाहू. आपला तर गुणदोष पाहण्यात. आता शास्त्रकार बरकारडी एक सुभाषित फार सुंदर आहे. काय सुभाषित आहे. अशा धर्म भेटते 10 गोष्टी एकत्र येतात. एकमेकाचे गुणदोष पाहतात. कोणत्या कोणत्या आहेत ऐका मग. 2 भट 2 तट 2 हलगाट 2 कुणबाट 2 शास्त्री 2 मिस्त्री 2 कुत्री 2 बुवा 2 आवा 2 जावा. कोणत्या 10 गोष्टी आहेत. किती सांगितलं अहो मी 8च सांगितलं तुम्ही 10 म्हणजे मोघम पंचंदावरदर्शी. मी 10 म्हणतो म्हणा मोजा ना तुम्ही. 2 भट किती झाल्या. तुला नाही काही विचारित तू खरं कधी कधी करतो माझं घी आणि तिकडे चुंबईचं डोकं नाही घेत जाऊ माणसाने. दहा गोष्टी शास्त्रकार म्हणतात ठीक येत नाही. 2 भट 1 झाड 2 तट 2 हलगाट 2 कुणबाट 2 शास्त्री 2 मिस्त्री 2 कुत्री 2 बुवा 2 आवा आणि 2 जावा. हा झाले की नाही. चांगलं पक्क गणित केलं पाहिजे. त्याला गणितात 1 नंबरच गणित वाटत. ऐका म्हणजे काय ब्राह्मण एवढंच सांगायचं ना. आपलं कीर्तन संपवते. आपला टाइम झालाय पण 5-7 मिनिटं सांगू आपण आता. 2 भट म्हणजे ब्राह्मण. समजा आपल्या मुलाचं जमलं पण आपल्याला चिट काढायची. आपण मुंबईहून आलो आहोत आणि काकाकडे गेलो. आष्टीच्या डोंगरगावचे काका डोंगरगाव का काय नको सांगायची नकोच. सांगू
त्यात उगाच काय होतं रेडीमेड कपडा असतो दुकानदाराने आणलेला असतो कुणाला तरी बसतो म्हणून आपण म्हणणार नाही मलाच वाटला बसून नको कुणाला तरी सगळे बसून घ्या काय केलं आपलं मोकळे म्हणून तुम्ही आम्ही खाली मिळी आणि गादारोळी आनंदे दोन भट दोन ब्राह्मणात जमत नाही जमावा आपण मुलाचं मग 4-8 दिवसाची रजा काढावा रजा काढल्यानंतर त्यानं मग दोंडोबाच्या काकाकडे जावा काका पंचांग पहा आमचा मुलाचं जमलंय आणि अमुक अमुक ठित काढायची 8 दिवसाची सुट्टी आहे पण काकाची तारीखच मोकळी नसते काकाने पंचांग काढले की माणूस छे 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 या तारखेला यांचा मृत्यू आहे काय मृत्यू तो म्हणतो आता आठवड्याचीच रजा काढली आणि याच्या 8 दिवसात तारीख बसत नाही आता काय करा म्हणून तो आष्टीच्या काकाकडे जातो आता जामगावला नसल्यामुळे मध्ये सोड जामगाव हा म्हणजे खरं बोललं पाहिजे की नको नाही तर तुम्ही मग पुन्हा कीर्तन संपलं कोणी म्हणून नाही जामगावचे काका कसं काय म्हणलं तिथं नाहीच तर म्हणून मी म्हटलं आष्टीच्या काकाकडे गेला आष्टीच्या काकाकडे मला अमुक अमुक अशी मुला मुलीची नाव आहेत 8 दिवसामध्ये तिथं काढायची आहे बघा बरं अमुक अमुक तारीख बसती का जे दोनगावचे काका म्हटले बसत नाही तो त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो वा 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 काय गोरच मुहूर्त आहे आता एक काका म्हणतात गोरच मुहूर्त आणि एक म्हणतात मृत्यू आता दोघांनी याला याड्यात काढले हे महत्वाचं आहे बर का मग तो म्हणतो काका आमच्या गावचे काका म्हटले मृत्यू घेते मला त्या गाढवाला काय कळते म्हणजे 2 पाटाचा जमत 2 तट म्हणजे काय घोड पुढून गेल्यावर काय करत आणि मागून गेल्यावर 2 तटाचे 2 हालगाट आहे माहिती तुम्हाला समजा एक हालगाट पाण्याची आणि एक वरी वरचा हालगाट असं खालचा हलगट काय म्हणतात त्याला बोललं त्याला का आज्या कसं आहे 2 हलगाटाचा जमत 2 हलगाट त्याच्या पुढचा घटक कोणता आहे 2 कुणबाट म्हणजे तुम्ही आले आपली 10 एकर शेती असू द्या 2 एकर पडीक असू द्या बांधा पशी गेला की जातीनं ढेंगाण्या दापलाच झालीच मारामारी भावाभावाची 2 कुणबाटाचं जमत नाही 2 शास्त्रीचं जमत नाही 2 मिस्त्रीचं जमत नाही 2 कुत्र्याचं जमतं का समजा टाकळसिंगचं कुत्र टोनगावला आलं 2 गावचे कुत्रे हार घेऊन हजर असतात आता टाकळसिंगचे कुत्रे महाराज येणार आहेत असं असतं खरा भजन कुत्र्याचं जमत नाही पुढचं काय शास्त्री 2 मिस्त्री 2 पोळा ही आमची जा यांचं सुद्धा जमत त्याच्यानंतर 2 आवा आवा म्हणजे काय 11व्या अध्यायात विषय आलेला बरं का कोण राजा होता तो उत्तानपाठ त्याला 2 पत्नी होत्या एकीचं नाव सुरुची होतं आणि एकीचं नाव सुनीती होती सुनीतीला कोण होतं एक मुलगा त्याचं नाव काय ध्रुव वा ध्रुव आणि सुरुचीला पण एक मुलगा होता उत्तम होतं त्याचं नाव सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव आणि यांचा बापाचं नाव होतं उत्तानपाठ आणि ह्यांच्या सवती होत्या एके दिवशी सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस सुनीतीचा मुलगा त्याचं नाव ध्रुव तो बापाच्या मांडीवर बसला हा कोणी पाहितला सुरुचीला पाहितला सवती मत्सर जागा झाला ए भेटिया ओळखा त्याला लहान 6 वर्षाचा ध्रुव रडतो आहे रडत रडत आई पशी म्हणजे सुनीती पशी आई माझ्या बाबाच्या मांडीवरून ती आईने मला ओढला आहे
मग सुनी तिचं सुविचार होते ती म्हणजे अरे बाळा हे त्या देवाच्या मनात. कोणाच्या मनात आहे? त्या देवाच्या मनात आहे. 6 वर्षाचा ध्रुव तडकरी म्हटला कोण देव आहे माझ्या बापाच्या म्हणून कोण आहे? आई म्हटली देव मिळवण्याकरता अरण्यात जावं लागतं. 6 वर्षाचा ध्रुव उठला. कुठं गेला? ज्ञानोबा काय म्हणतात तो होणार याची लागी जय बैसा वया पित्याच्या उत्संगी बापाच्या मांडीवर बसण्याकरता आला. पण काय केलं त्याला? आढळपती बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्य म्हणजे 2 सवती जमत नाही. शेवटचा घटक काय? जावा त्याचं म्हणजे कधी पण वेगळंच राहावा. ह्या 10 गोष्टी एकत्र येतात एकमेकाचे गुण दोष पाहतात. तुकोबराय म्हणतात तुम्हाला देव हवाय का? चांगलंही म्हणू नका कोणाला. नाहीतर एक प्रमाण आणखी प्रसिद्ध आहे तुकोबराय हरिजनाची कोणाला घडावी निंदा. कोणाची निंदाही करू नका स्तुतीही करू नका तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर या ठिकाणी आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येणार नाही पण 3 दिवसाचं वारकरी ज्ञानसत्र म्हणता येईल आपल्याला. आणि आज पहिल्या दिवसाची सेवा मी तुमच्या समोर मांडलेली आहे. योग्य असेल ते पूज्य पिताश्री जगतापबाबांचं आहे. जे चुकीचं असेल अपशब्द केली असतील मातेच्या अंतकरणाप्रमाणे अंतकरण करा. न्यून ते पुरते अधिक सरते करुण घ्यावे तुमते विनोदशे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनंती. कोणाला लागला असेल सर्वांची क्षमा मागतो. न्यून ते पुरते अधिक आपलं बरोबर आहे करुण घ्यावे तुमते विनोदशे बोललो असेल सर्वांची क्षमा मागतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पण पुन्हा एकदा सर्व टाळकरी मंडळी श्रोते मंडळी या भैयाचं जो शूटिंग करतो त्याचेही आभार. मृदंगाचार्याचे आभार. पेटी मास्टरचे आभार आहे की नाही. आणि विशेष करून ज्यांनी आम्हाला साऊंड सिस्टीम दिली त्यांनाही धन्यवाद देतो. चांगली सिस्टीम दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. श्रोते मंडळीला धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे जे या कार्यक्रमाचे नियोजक मंडळी आहेत आदरणीय सरपंच त्यांचा माझा फार परिचय नाही पण त्यांनाही धन्यवाद देतो. गावात इतर काही कार्यक्रम ठेवण्यापेक्षा असे कार्यक्रम आपण ठेवत चला जेणेकरून आपली होणारी ती पुढची पिढी आहे त्याच्यावर थोडेफार संस्कार होतील आणि त्याच्यातून आपल्या गावामध्ये संस्कारित पिढी निर्माण होईल. ही सर्वांना गावकरी मंडळीला आग्रहाची कळकळीची विनंती. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय